नमस्कार. गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण ग्रुपवरती सांगितल्याप्रमाणे आपण मागच्या महिन्यामध्ये जो किडनी केअर गायडन्स प्रोग्राम घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा केली होती किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात आणि आपल्याला 100% आरोग्याची प्राप्ती होऊ शकते. अशा आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या होत्या आणि त्याच्यामध्येच हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा इमॅजिनेशन पॉवर म्हणजे थोडक्यात कल्पना करणे, कल्पनाशक्ती. आणि या संदर्भात ग्रुपवरती आपण परवा 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा पाठवला होता. तो ऑलमोस्ट प्रत्येकाने तो व्हिडिओ बघितलेला असेलच. तर आपण प्रोग्राममध्ये अ, ज्या काही गोष्टी मागच्या महिन्यात बघितलेल्या होत्या, त्या आता आपण थोडक्यामध्ये 5 ते 10 मिनिटात रिवाईज करणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली व्हिज्युअलायझेशन कसं करायचं याचं आपल्याला सांगितलं जाणार आहे किंवा दाखवलं जाणार आहे, की कसं आपण व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. आणि काल जो आपण व्हिडिओ बघितलेला होता, म्हणजे ग्रुपवरती जो पाठवलेला व्हिडिओ होता, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे किंवा या विषयावरची जी पुस्तकं समजा ज्या लोकांनी वाचायला सुरुवात केलेली असेल, तर तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये याची उदाहरणं बघायला मिळतील, की ज्या लोकांना मोठमोठ्या समस्या होत्या, तर किंवा त्यांच्या काही लोकांच्या समस्या अशा होत्या, की त्यांची कुठलीही शक्यता नव्हती, की त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात. तर त्या लोकांनी या टेक्निकचा वापर केलेला आहे. बऱ्याच लोकांनी या टेक्निकचा वापर करून नंतर त्यांना आश्चर्यकारक परिणाम मिळालेले आहेत किंवा त्यांच्या समस्या दूर झालेल्या आहेत. त्यांना पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. 100%. 100% आजार पण बरे झालेले आहेत. असं इतर बाबतीत सुद्धा आश्चर्यकारक परिणाम किंवा पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. म्हणजे एवढा जबरदस्त आपल्याला या टेक्निकचा फायदा होणार आहे. तर आपण मागच्या महिन्यामध्ये या विषयावरती चर्चा करून बरेच दिवस झालेले असल्यामुळं थोडक्यामध्ये आपण फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये एक रिव्हिजन बघणार आहोत, की मागच्या प्रोग्राममध्ये आपण काय बघितलेलं होतं या विषयासंदर्भात. जेणेकरून आपल्याला थोडं लक्षात येतील परत त्या गोष्टी. आता आपण हा जो विषय जेव्हा आपण घेतला होता, त्याच्यामध्ये आपण चर्चा केलेली होती, कोणतीही गोष्ट मिळवण्याची सामान्य पद्धत म्हणजे कृती बरोबर परिणाम. की आपण एखादा व्यक्ती त्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल, तो आधी तो काय-काय करायचं हे ठरवतो. कुठली-कुठली कृती करायची, काय करायचं किंवा एखादा काही निर्णय घेतो आणि त्यानुसार त्याला परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या पद्धतीमध्ये जर कृती चुकली किंवा त्याच्यामुळे जर निर्णय चुकले, तर योग्य ते परिणाम मिळत नाही किंवा पाहिजे तो परिणाम मिळत नाही. आणि सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, कुठल्याही प्रकारच्या किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, त्या दूर होत नाही त्याचं कारण म्हणजे काय? किंवा 100% दूर होत नाही याचं कारण हेच आहे, की प्रत्येक व्यक्ती प्रयत्न तर करतोय, की त्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी तो उपचार घेत आहे, वेगळ्या गोष्टी करत आहे. सातत्याने त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करणं सुरू आहे. तरीसुद्धा पाहिजे तो परिणाम मिळत नाही. म्हणजे 100% आरोग्याची प्राप्ती होत नाही. याचं कारण म्हणजे काय असतं, की या पद्धतीमध्ये जर कृती चुकली किंवा निर्णय चुकले किंवा योग्य त्या गोष्टी नाही झाल्या, तर मग परिणाम हा निश्चितपणे चुकणार म्हणजे चुकणारच. आणि आपण विशेष पद्धत बघितली होती, ती म्हणजे परिणाम बरोबर कृती. तर हीच पद्धत म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. परिणाम बरोबर कृती म्हणजे काय असतं, की आपल्याला व्हिज्युअलाइज म्हणजे आपल्याकडे जी विचार करण्याची शक्ती आहे, कल्पना करण्याची जी काही क्षमता आहे, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनामध्ये सातत्याने ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत, तर जो आपल्याला परिणाम पाहिजे आहे, तो परिणाम आपल्याला मिळालेला आहे, अशी आपल्याला कल्पना करायची असते. साधं म्हणजे थोडक्यात जर आपण सांगायचं म्हटलं तर. तर आपल्याला अंतिम परिणाम पाहिजे त्याची आपल्याला कल्पना करायची आहे सातत्याने. आणि जेव्हा आपण सातत्याने हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरतो किंवा सातत्याने आपण कल्पना करत राहतो, की समजा आपल्याला दररोज कमीत कमी 1-2 एकदा तरी केले पाहिजे किंवा 2 वेळा जर आपण केलं सकाळ संध्याकाळ आणि फक्त 10 मिनिटं जरी दिली तरी पुरेसे आहेत. 10 ते 15 मिनिटं रोज. पण हे नियमितपणे आपण जर केलं तरच आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळेल आणि लवकरात लवकर मिळणार आहे. तर या पद्धतीमध्ये आपल्याला अगोदर आपल्या मनामध्ये काय परिणाम पाहिजे
अंतिम परिणाम काय पाहिजे तो निर्माण करायचा आहे, सातत्याने निर्माण करत राहायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण असं सातत्याने करतो, तेव्हा आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून समजतं की कृती काय करायची, किंवा आपण सातत्याने जेव्हा आपण ही कृती करतो, मनामध्ये आपण असे कल्पना करतो. थोडक्यात आपण आपल्या मनाला सिग्नल देतो, मनाला आपण संदेश देतो की आपल्याला काय पाहिजे. जेव्हा आपण सारखा सारखा मनाला संदेश देतो, तर त्या प्रकारचा माइंडमध्ये प्रोग्रामिंग होतं, आणि मनामध्ये ती शक्ती आहे की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवून देण्याची, किंवा जो परिणाम मिळवून देण्याची शक्ती ऑलरेडी आहे. त्याच्यामुळं मन त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतं. आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी समजतात, किंवा ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या आपल्याला समजतात. योग्य त्या गोष्टींची आपल्याला मदत होते, किंवा काही काही गोष्टी अशा असतात की ज्या कळत नकळतपणे घडून येतात. म्हणजे आपल्याला आपल्याला विचार करायची गरज नाही कसं होणार आहे. आणि असं आपण हे बघितलं होतं की कोणतीही गोष्ट दोनदा बनते, एकदा विचारामध्ये किंवा मनामध्ये, आणि प्रत्यक्षामध्ये. म्हणजे तर आपल्याला मनामध्ये विचार करायचे किंवा कल्पना करायचे, ज्या आपल्याला गोष्टी पाहिजे त्याचा. आपल्याला जो परिणाम पाहिजे तो आपण मनामध्ये आधी निर्माण केला पाहिजे, किंवा त्याचा विचार केला तरच तो प्रत्यक्षामध्ये येऊ शकतो. आणि थोडक्यामध्ये कल्पना शक्ती म्हणजे एक प्रत्येकाला मिळालेलं एक जबरदस्त वरदान आहे. आणि या वरदानाचा जर आपण फायदा करून घेतला, तर अक्षरशः कुठल्याही व्यक्तीच्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतो. म्हणजे त्याच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या 100% दूर होऊ शकतात. त्याला असलेले पाहिजे ते परिणाम खात्रीशीरपणे मिळू शकतात. कुठलीही शक्यता नसेल तरी सुद्धा त्याला पाहिजे ते परिणाम निश्चितपणे मिळू शकतात. त्याच्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकाने आजपासूनच आतापासूनच, म्हणजे जसं आपला आज सेशन संपणार आहे 9:30 वाजेपर्यंत, तर तेव्हा आपण प्रत्येकाने आतापासूनच हे व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पना शक्तीचा वापर डेली बेसवरती करायला सुरुवात करायची आहे. समजा रात्री झोपायच्या अगोदर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये 10-15 मिनिटं, सकाळी उठल्यानंतर आपण एक पहिल्या अर्ध्या तासामध्ये शक्यतो अर्ध्या पाऊण तासामध्ये पहिल्या, तेव्हा 10-15 मिनिटं हे कमीत कमी दोनदा करायचे आपण. आणि जर आपल्याला संध्याकाळी दुपारचा वेळ असेल तर दुपारी सुद्धा करू शकतो. म्हणजे जेवढा आपण जास्त कराल, तेवढं जास्त वेळा कराल तेवढा परिणाम आपल्याला लवकर मिळणार आहे. आणि आपण हे बघितलं होतं की कशा पद्धतीने या कल्पना शक्तीचा आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर करून घेतला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे फक्त आपण मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकली जेव्हा व्हिज्युअलायझेशन करायचं असतं तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला. याच्यामध्ये पहिली पद्धत असते, पहिला भाग आहे, पहिली स्टेप याच्यामध्ये आहे की आपल्याला हवे असलेले परिणाम किंवा गोष्टी प्रत्यक्षामध्ये मिळालेले आहेत अशी आपल्याला कल्पना करायची. म्हणजे काय करायचं की आपल्याला काय कल्पना करायची आपण अगोदरच ठरवून ठेवायचे. म्हणजे आपल्याला नंतर अडचण येणार नाही की कल्पना काय करायची. आता आपण आपल्यापैकी प्रत्येकाला गोल्स गोल्स पाठवलेले आहेत, अफर्मेशन पाठवलेले आहेत. तर आपल्यापैकी जे प्रत्येकाला अफर्मेशन पाठवलेले आहेत, सोयी सूचना, त्याच्यामध्ये आपण क्लिअरली स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्याला जो परिणाम पाहिजे तो ऑलरेडी मिळालेला आहे. अशा प्रकारचंच ते अफर्मेशन आहेत. तर आपल्याला जो जो परिणाम पाहिजे तो आधी आपण ठरवायचा काय पाहिजे, आणि तो परिणाम प्रत्यक्षामध्ये मिळालेला आहे अशी आपल्याला कल्पना करायची. ती ती कल्पना प्रॅक्टिकली कशा कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण आज बघणारच आहोत. उदाहरणार्थ आपल्याला ए पासून झेड पर्यंत जायचंय, की समजा सध्या आपण ए ठिकाणी आहोत, की समजा एखाद्या व्यक्तीला सध्या आरोग्याच्या काही समस्या आहेत, किडनीची काही समस्या आहे, इतर काही समस्या आहेत. आणि त्याला समजा झेड म्हणजे त्याचं उत्तम आरोग्य आहे, 100% शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, हे झेड 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 या ठिकाणी त्याला असेल. तर त्याने अशी कल्पना करायची की तो झेड या ठिकाणी पोहोचलेला आहे, म्हणजे त्याला 100% आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, अशी त्याने कल्पना करायला सुरुवात करायची. ते कसं होणार, काय होणार याचा विचार न करता डायरेक्ट आपल्याला फक्त अंतिम अंतिम परिणामांची कल्पना करायची. आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपण कल्पना करत असताना डेली बेसवरती कमीत कमी 2 वेळा किंवा 3 वेळा, तर आपण जशी आपल्याला एखादी गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडल्यानंतर आनंद होतो, किंवा जशा आपल्या भावना असू शकतात, तर तसं आपण मनामध्ये आपल्या भावना असल्या पाहिजेत, निर्माण झाल्या पाहिजेत कल्पना करताना. म्हणजे आपल्याला काय जेव्हा जेव्हा आपण हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरणार आहे, सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही, तर त्यावेळेस कल्पना करताना आपण पूर्ण लक्ष एकाग्रतेने करायची आहे. आणि ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडलेली आहे, म्हणजे
पुढं घडणार आहे असं असा विचार करायचा ना आपल्याला, ती घडलेली आहे ऑलरेडी. म्हणजे 100% आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, किंवा आपल्या किडन्या 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, डायलिसिस पूर्णपणे बंद झालेलं आहे, क्रिएटिन आता नेहमी नॉर्मल राहत आहे, किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या प्रत्यक्षामध्ये आलेल्या आहेत, असं आपल्याला कल्पना करायची. आणि ती कल्पना करत असताना आपल्या मनामध्ये तो आनंद, प्रत्यक्षामध्ये गोष्ट घडल्यानंतर जसा आनंद होऊ शकतो, तो आनंद आपल्याला संपूर्ण मनामध्ये किंवा चेहऱ्यावरती आपल्याला निर्माण झाला पाहिजे. संपूर्ण शरीरामध्ये त्याची स्पंदनं आपल्याला जाणवली पाहिजेत. किंवा आपण म्हणतो ना, आपण हृदयामध्ये आपण एखादी गोष्ट मनासारखी झाल्यानंतर आपण असं आतून आतून आपण प्रसन्न होतो, हृदयातून आपल्याला आनंद होतो. तसं आपल्या मनामध्ये थोडक्यात भावना निर्माण झाल्या पाहिजेत. भावना, फिलिंग्ज आपल्या आल्या पाहिजेत तशा, की जशी काय आपण प्रत्यक्षामध्येच ती गोष्ट घडलेली आहे. तर हे आपल्याला काय करायचंय, की आपण जसं जाणून घेतलं प्रोग्राम मध्ये कसं, किंवा आता आपण जो परवा व्हिडिओ बघितलाय काल, तर त्याच्यामध्ये पण ते सांगितलं की आपलं जे अंतर्मन आहे, तर आपण कुठलीही कल्पना केली सातत्याने, तर ती कल्पना, त्याच्यामध्ये जर भावना असतील, फिलिंग्ज असतील, की जशी काही ती प्रत्यक्षामध्ये घडलेली आहे, तर अंतर्मनाला ती 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 गोष्ट खरोखरच घडली की आपण तशी कल्पना केली यातला फरक कळत नाही. आणि जरी आपण अशी कल्पना केली सातत्याने, तर अंतर्मनामध्ये त्याच प्रकारच्या भावना जातात, की जशी काही ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडल्यानंतर जसा अंतर्मनाला संदेश जातो, तर तशा गोष्टी अंतर्मनामध्ये घडतात, हालचाली. तर त्याच गोष्टी आपण कल्पना केल्यानंतर सुद्धा त्याच प्रकारच्या हालचाली अंतर्मनामध्ये होतात, किंवा तसा संदेश जातो. म्हणून आपल्याला या गोष्टीचा वापर करून घेऊन आपण अशा प्रकारे भावना निर्माण करायच्यात. आणि कळत नकळतपणे प्रत्येक व्यक्ती या गोष्टी करतच असतो. आपण अगदी लहानपणापासून जर आपण बघितलं तर आतापर्यंत आपण कळत नकळतपणे वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत असतो, कल्पना करत असतो. परंतु आपल्याला आता हे जाणीवपूर्वक करायचंय. आपल्या समस्या दूर करण्यासाठी आणि पाहिजे तो परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला एक जाणीवपूर्वक हे करायचंय. आणि तिसरा मुद्दा आहे की ही अशी जी काही कृती आहे ती आपल्याला एकदम उत्साहाने करायची. उत्साहाने करायची म्हणजे एकदम आनंदाने करायची, मनापासून करायची, एकाग्रतेने करायची, लक्षपूर्वक. आणि आपला जो उत्साह आहे ते आपण कायम टिकून राहायला पाहिजे. म्हणजे जसं समजा एखाद्या व्यक्तीने आजपासूनच व्हिज्युअलायझेशन करायला सुरू केलं आजपासून, तर त्याचा जो उत्साह आहे किंवा जो विश्वास आहे, तो आज जसा आहे तसाच तो 2 दिवसांनी पण असला पाहिजे, 1 आठवड्यानंतर सुद्धा असला पाहिजे, 2 आठवड्यानंतर सुद्धा त्याच प्रकारचा उत्साह असला पाहिजे, किंवा 3 आठवड्यानंतर सुद्धा त्याच प्रकारचा उत्साह असला पाहिजे. उलट तो उत्साह वाढला पाहिजे, विश्वास वाढला पाहिजे, आणि एकाग्रता वाढली पाहिजे करताना, किंवा अजून जास्तीत जास्त दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे ते व्हिज्युअलायझेशन आपल्याला जमलं पाहिजे. आणि हे कधी होणार की जेव्हा आपण हे उत्साह विश्वासाने जेव्हा आपण ही गोष्ट करायला सुरुवात करणार आहे, तेव्हाच आपल्याला याचा फायदा म्हणजे चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री असते की समजा आपण व्हिज्युअलायझेशन किंवा हे कल्पनाशक्तीचा वापर समजा 2-3 आठवडे केला किंवा महिनाभर केला, तर आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळणारच. असा असा आधी आपल्या मनामध्ये जर एखाद्याला खात्री असेल, तरच त्याच्याकडून ते दोन दोन आठवडे किंवा महिनाभर ही कृती होणार आहे. म्हणून आपण काय करायचंय, की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कृती ज्या ज्या आपण प्रोग्राममध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत की आपल्याला ज्या करायच्या डेली बेसवरती, तर त्या गोष्टी करायची आपल्याला कुठली घाई करायची नाही. फक्त आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्यात हे आधी माहीत करून घ्यायचंय. त्या गोष्टी केल्याने खरंच आपल्याला फायदा होणार आहे, आधी मनामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे. अशी खात्री आपल्याला मनाला द्यायची आहे की समजा आपण काही गोष्टी जरी करायला सुरुवात केली, तर त्या गोष्टी काही दिवस केल्यामुळं, काही आठवडे केल्यामुळं, किंवा एक महिनाभर केल्यामुळं आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे, किंवा आपल्या समस्या दूर होणार आहेत. 100% आपल्याला आरोग्याची प्राप्ती होणार आहे. हा आधी मनामध्ये विश्वास आणि खात्री निर्माण करायची आपण, आणि नंतर सुरुवात करायची. जेव्हा आपल्याला मनाला खात्री होईल की, किंवा मनाला पूर्णपणे विश्वास वाटेल मनामध्ये की आपण 2-3 आठवडे किंवा 1-2 आठवडे ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे, तेव्हाच आपण सुरुवात करायची. म्हणजे काय होणार आहे, की आपल्याला खरोखरच तसा फायदा होणार आहे. आणि नुसतं जर एखादा व्यक्ती म्हटला की बघू बघू आपण करून बघू, काय होतं बघू, 2 दिवस बघू, 1 आठवडा बघू, 2 आठवडे बघू. म्हणजे थोडक्यात काय की मना एखाद्या व्यक्तीने जरी जरी हे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी किंवा व्हिज्युअलायझेशन जरी काही दिवस केलं, समजा एक
10-12 दिवस जरी केलं एखाद्याने, परंतु त्याच्या मनामध्ये नुसता विश्वास नसेल, की फक्त त्याला असं वाटलं की आता आपण एवढं प्रोग्राम मध्ये ऐकलेलं आहे किंवा आपण हे काही व्हिडिओ बघितलेले आहेत, म्हणून आपण एक आठवडा करून बघू, 10 दिवस करून बघू. म्हणजे थोडक्यामध्ये मनामध्ये विश्वास नसेल आणि जर तो त्या व्यक्तीने केलं तर साहजिकच ती गोष्ट मनापासून होत नाही. मनापासून होत नाही, उत्साहाने होत नाही, एकाग्रतेने होत नाही, किंवा जशा प्रकारच्या भावना मनामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत प्रत्यक्षामध्ये. जर आपल्याला काय करायचं की मनामध्ये कल्पना करत असताना ती गोष्ट प्रत्यक्षामध्येच घडली, अशीच आपल्याला कल्पना करायची किंवा अशाच आपल्याला भावना मनामध्ये निर्माण करायच्यात. तर हे झालं पाहिजे आपल्याकडून. आणि ते सहजपणे सोपं आहे. हे कधी कधी सोपं होणार आहे आपल्याला, की जेव्हा आपल्याला पूर्णपणे खात्री पटणार आहे किंवा विश्वास वाटणार आहे की हे पॉसिबल आहे, अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळणारे पॉसिबल आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला विश्वास असतो तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो. म्हणून आपण जे काही करायचंय ते एकदम मनापासून आणि विश्वासाने करायचंय, सातत्याने करायचंय. म्हणजे इच्छा प्लस कल्पना बरोबर इच्छित परिणाम. म्हणजे आपल्याला जे ज्या गोष्टी पाहिजेत तशाच प्रकारच्या आपल्या कल्पना झाल्या पाहिजेत आपल्या, तरच मग आपल्याला इच्छित परिणाम मिळणार आहे. आणि बघा आपण आता आपल्याला आता प्रॅक्टिकल सेशन आता आपण कसं करायचं यात आपण थोडक्यात 5-10 मिनिटांमध्ये सुरू करणार आहोत, बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपण हे काही विचार बघणार आहोत की आपल्यापैकी प्रत्येकाला यातले काही अफर्मेशन आपण पाठवलेले आहेत, की माझे मन नेहमी चांगले, सकारात्मक व आवश्यक विचार करते, किंवा आवश्यक कल्पना करते, किंवा माझे मन नेहमीच फक्त चांगले, योग्य व आवश्यक विचार आणि कल्पनांनाच महत्व देते. तर हे आपल्यापैकी प्रत्येकाला जे अफर्मेशन पाठवलेले आहेत ते आपण आधी अफर्मेशन वाचायला पण सुरुवात करायची डेली बेसवरती. त्याच्यामुळे काय होणार आहे की जसं आपण ज्या प्रकारच्या विचारांचं आधी आपण चिंतन करतो, तशाच कल्पना आपल्याकडून होतात. म्हणजे त्यासाठी डेली बेसवरती आपल्याला अफर्मेशन वाचणं, हे स्वयंसूचना वाचणं हे महत्वाचं आहे. तर आपल्याला थोडक्यात याच याच प्रकारच्या आपल्याला कल्पना करायच्या आहेत, की समजा आपली मनात नेहमी आपल्या चांगले विचार येतात, सकारात्मक विचार येतात किंवा आवश्यक विचार येतात, चांगल्या कल्पना होतात मनाकडून आपल्या, अशा आपल्याला कल्पना करायची आहे. किंवा मनस्थिती आपली नेहमी चांगली राहते, एकदम प्रसन्न राहते, आपण नेहमी आनंदी असतो, अशा अशा प्रकारच्या आपल्याला कल्पना करायला सुरुवात करायची किंवा विचार आधी करायला सुरुवात करायची. किंवा हे आपल्याला फक्त एक थोडक्यात अफर्मेशन, की आपल्याला याच प्रकारच्या कल्पना करायच्या आहेत. आता ही कल्पना आपल्याला कशी करायची हे प्रत्येकाला आता मी सांगितलं जाणार आहे, की कशा पद्धतीने आपण ही कल्पना करू शकता. तर थोडक्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला हे यातले काही अफर्मेशन पाठवलेले आहेत आपण ऑलमोस्ट जवळपास व्यक्तीच्या समस्येनुसार. तर त्याच्यामध्ये बघा की हे 5 नंबरचं जे अफर्मेशन आहे, की मला दररोज रात्री एकदम नैसर्गिक, शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी व आनंददायी झोप लागत आहे. तर याची कल्पना कशी करायची तेही आपल्याला सांगितलं जाणार आहे, की आपण चांगली आपल्याला झोप लागते याची पण आपण कल्पना करू शकतो. की आपल्याला समजा रोज रात्री एकदम नैसर्गिकपणे झोप लागते, शांत झोप लागते, एकदम गाढ झोप लागते, चांगल्या प्रकारची रिलॅक्स होतो आपण झोपेमध्ये, किंवा आनंद मिळतोय आपल्या झोपेमध्ये. तर अशा प्रकारे याची पण आपण कल्पना करू शकतो. म्हणजे हे जे आपल्याला अफर्मेशन पाठवलेले आहेत, तर सर्वांची आपण कल्पना करू शकतो. की समजा आपण झोपेसाठी कल्पना करू शकतो, किंवा आपल्याकडे योग्य निर्णय घ्यायची क्षमता आहे याची आपण कल्पना करू शकतो, किंवा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये नेहमीच एकदम सुरक्षित, सहज, रिलॅक्स आणि आत्मविश्वास पूर्ण असतो कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा सर्व प्रकारे, याची आपण कल्पना करू शकतो. किंवा हे जे जे काय अफर्मेशन आहेत, माझा रक्तदाब नेहमीच एकदम नॉर्मल राहत आहे, किंवा ही पण आपण कल्पना करू शकतो की माझ्या दोन्ही किडन्या पुन्हा एकदा संपूर्णपणे आरोग्यवान झालेल्या आहेत आणि आता त्या नेहमी 100% क्षमतेने काम करत आहेत. तर याची आपण कल्पना करू शकतो. किंवा आपलं क्रिएटिनिनची लेवल सध्या किती असेल, की एखाद्या व्यक्तीची 7 आहे किंवा 8 आहे किंवा 9 असेल, आणि ती महिन्यांपासून किंवा अनेक वर्षापासून 5च्या खाली जरी आली नसेल, 5च्या खाली, तरी सुद्धा त्या व्यक्तीने ही कल्पना करायची. आता समजा बऱ्याच लोकांचं असं होतं की क्रिएटिनिनची लेवल त्यांची नेहमी 5च्या वरती राहते, तरी सुद्धा त्या व्यक्तीने काय करायचंय, ही कल्पना करायची की त्याची क्रिएटिनिनची लेवल एकच्या आसपास राहत आहे, किंवा किडन्या 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत.
आणि बघा हे जेवढ्या जेवढ्या काही आपल्याला अफर्मेशन आहेत, ते आपण सगळ्या कल्पना करू शकतो आणि त्या आपण करायच्या आहेत. हिमोग्लोबिनची लेवल समजा लेडीज असेल कुणी तर त्यांचा 12 ते 15.5च्या दरम्यान हिमोग्लोबिन आलेला आहे, किंवा जे कोणी जेंट्स असेल तर त्यांचं 13.5 ते 17.5च्या दरम्यान हिमोग्लोबिन आलेलं आहे, अशी कल्पना करायची आहे. किंवा ज्या लोकांना काही शुगरची समस्या असेल तर त्यांनी अशी कल्पना करायची आहे. ती कशी करायची हे पण आपण सांगणार आहोत. तर आता आपण ही वेगळ्या प्रकारची उदाहरणं अशी आपण बघितलेले आहेत, कशा प्रकारे आपण कल्पना करू शकतो. म्हणजे हे ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या जे जे काही आपले अफर्मेशन आहेत, ते प्रत्येकाची आपण कल्पना करू शकतो. आता अजून थोडक्यामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत, प्रत्यक्षामध्ये आपण कशा प्रकारे केलं पाहिजे. किंवा समजा आता एखाद्या व्यक्तीचं वजन समजा काही कमी जास्त करायचं, त्याची पण तो व्यक्ती कल्पना करू शकतो. इथं आपण फक्त उदाहरणं बघून ठेवायची आहेत, म्हणजे आपल्याला प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकली आपल्याला ही कल्पना करताना यातली काही उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत, की कशा प्रकारे आपण कल्पना करू शकतो. समजा आता एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये विकनेस असेल आणि त्याला समजा एक बिल्डिंगचा एक एक पायरी सुद्धा चढणं कधी कधी एखाद्या व्यक्तीला अशक्य वाटतं, एक एक दोन पायऱ्या चढणं सुद्धा. तर तो व्यक्ती अशी कल्पना करू शकतो की कुठल्याही बिल्डिंगचे तो सलग 10-15 मजले चढू शकतो, 25 मजले चढू शकतो, अशी त्याने कल्पना करायची आहे. आता हे कसं करायचं हे आपल्याला आता आपण प्रॅक्टिकली चालू करणार आहोत. किंवा समजा आता एखाद्या व्यक्तीची सध्या अशी कंडिशन असेल की त्याला अगदी दोन दोन पावलाचं चालणं सुद्धा थोडं अवघड वाटतंय, किंवा समजा एक 2 मिनिटं जरी चाललं तरी त्याला त्याच्या अंगामध्ये खूप विकनेस आहे, किंवा ज्यांचं हिमोग्लोबिनची लेवल कमी असते त्यांना थोडं चाल विकनेस अंगात असेल तर चालणं अवघड वाटतं. तर अशी व्यक्तीला कल्पना करायची, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत सध्या जरी त्या प्रत्यक्षामध्ये नसल्या तरी त्या प्रत्यक्षामध्ये आलेल्या आहेत, अशी आपल्याला कल्पना करायची. आता समजा एखाद्या व्यक्तीने जरी अशी कल्पना केली की तो सलग समजा 25 किलोमीटर काय किंवा एक 4 5 10 किलोमीटर चालू शकतो, अशी जरी त्याने कल्पना केली सातत्याने, तर त्याला त्याला काही प्रत्यक्षामध्ये सुरुवातीला करायचं नाही आपल्याला. प्रत्यक्षामध्ये सुरुवातीला फक्त आपल्याला मनामध्ये कल्पना करायची. तर आता आपण काय करणार आहोत की प्रॅक्टिकली आपल्याला कशा पद्धतीने आपण करू शकतो हे बघणार आहोत. आता आपण ही काही उदाहरणं बघितलेली होती. तर आपण हे प्रत्येकाने व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी ही आपण प्रत्येकाने आजपासून किंवा उद्यापासून डेली बेसवरती सुरू करायची आहे. आणि शक्यतो आपण काय करायचं की आपलं सकाळचं रुटीन उठल्यानंतर समजा पहिल्या कमीत कमी एक एक तासाचं एक एक ते दीड तासाचं रुटीन आपण फिक्स करायचं आहे. तर त्या वेळेमध्ये आपल्याला सकाळचं आपण एक ते दीड तासाचं रुटीन फिक्स करायचं आहे, कमीत कमी एक तासाचं. आणि जर आपल्याकडे जास्त शक्यतो आपण एक सव्वा ते दीड तासाचं रुटीन सकाळचं फिक्स केलं तर खूप फायदा राहील. आणि त्यानंतर रात्रीचं कमीत कमी झोपण्यापूर्वी अर्ध्या अर्ध्या तासाचं रुटीन सुद्धा आपण फिक्स करायचं आहे, अर्ध्या ते एक तासाचं. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जर आपण नियमितपणे गोष्टी केल्या किंवा शक्यतो एखाद्या ठराविक वेळ जर आपण निश्चित केली की समजा एक ठराविक वेळेमध्ये उठायचं, की समजा एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं की रोज 4 सव्वा 4ला उठायचं आणि 4:30ला आपली ऍक्टिव्हिटी चालू करायची. की समजा 4:30 वाजता समजा काही एक्सरसाइज किंवा पहिल्यांदा मेडिटेशन करायचं. त्यानंतर मेडिटेशन झाल्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर पहिले समजा काही फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिले मेडिटेशन करायचं. मेडिटेशन झाल्यानंतर मग समजा अफर्मेशन वाचायचे, 10 मिनिटं मेडिटेशन. त्यानंतर 10-15 मिनिटात अफर्मेशन वाचायचे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन कल्पनाशक्ती, जे आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिकली. त्यानंतर नंतर समजा एखाद्या व्यक्तीला व्यायाम करायचा असेल, एक्सरसाइज एक्सरसाइज करणं शक्य असेल त्याने एक्सरसाइज करायचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वाचन करायचंय, वाचन. कारण ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर आलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी सातत्याने वाचन करत होते. ते लोक वाचन म्हणजे
ज्या लोकांना एकदम अशक्यप्राय समस्या होत्या किंवा कुठलीही शक्यता नव्हती की ते त्या समस्येतून बाहेर येऊ शकतात. एक तर ते लोक काय करत होते की सातत्याने चांगलं चांगलं वाचन करत होते, किंवा ऑलरेडी त्यांनी बऱ्याच प्रकारचं वाचन केलेलं असल्यामुळं त्यांना त्यांना ऑलरेडी माहित होतं की आपल्या मनाची शक्ती किती मोठी आहे. तर त्याचा आपण वापर कशा पद्धतीने करू शकतो त्यांना ऑलरेडी माहित होतं. म्हणून त्या समस्यातून ते बाहेर येऊ शकले. म्हणजे काय की आपल्याला सध्या आता आरोग्याच्या समस्या असतील त्या किती वर्षापासून असतील, किती मोठ्या लेवलच्या असतील, किंवा कुठलीही शक्यता जरी आपल्याला दिसत नसेल की त्यातून कसं बाहेर यायचं, तरी सुद्धा आपल्याला ह्या काही ज्या मोजक्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला मदत होणार ती म्हणजे चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये डेली बेसवरती चांगल्या पुस्तकांचं वाचन आपण सुरू ठेवायचं. विशेषतः सकाळच्या वेळेमध्ये आपलं कमीत कमी अर्ध्या तासाचं वाचन झालं पाहिजे. आणि ते पण कधी 6 सव्वा 6 वाजेपर्यंतच आपलं वाचन पूर्ण झालं पाहिजे, किंवा जास्तीत जास्त 6:30च्या अगोदरच आपलं वाचन पूर्ण झालं पाहिजे रोज. आता आपण जो प्रोग्राममध्ये जे पुण्यातले व्यक्ती आहेत अंगराज शेडगे, त्यांचा जो अनुभव ऐकला होता, त्याच्यामध्ये वारंवार त्यांनी त्याच गोष्टीवरती जोर दिला होता की त्यांना सगळ्यात जास्त फायदा झालेला आहे तो वाचनामुळं. आणि वाचन केल्यामुळं ऑटोमॅटिकली आपला कॉन्फिडन्स वाढतो, बरंचसं आपल्याला नॉलेज मिळतं. प्रत्यक्षामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्याचंही आपल्याला खूप उदाहरणं माहीत पडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मोटिवेशन किंवा विश्वास टिकून राहतो. त्याच्यामुळे वाचन कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 2 ते 3 पुस्तकं घ्यायची आहेत. 2 ते 3 पुस्तकं घ्यायची आहेत प्रत्येकाने. आणि त्याचं सातत्याने वाचन चालू ठेवायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये, विशेषतः सकाळच्या वेळेमध्ये. आणि संध्याकाळी पण जर वाचन केलं तर चांगलं राहील. तर तो सकाळच्या कमीत कमी अर्ध्या तासाचा वाचन झालंच पाहिजे आपलं. एक वेळ बाकीच्या एखाद्या गोष्टी चुकल्या तरी चालतील, परंतु वाचन कुठल्याही परिस्थितीमध्ये झालं पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि जो आपला विश्वास आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहिलाच पाहिजे. तरच आपल्याकडून बाकीच्या गोष्टी व्यवस्थितपणे होऊ शकतात. म्हणजे आपल्याला डेली व्यायाम करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, अफर्मेशन म्हणायचे आहेत, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. या गोष्टी कधी होणार आहेत आपल्याकडून, की जर आपल्यामध्ये आपलं मोटिवेशन किंवा आपली प्रेरणा टिकून राहिली, किंवा आपल्या मनामध्ये जो आत्मविश्वास आहे तो टिकून राहिला, कॉन्फिडन्स टिकून राहिला, तरच होणार ते. त्यासाठी चांगल्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन, किंवा जे आपण व्हिडिओ पाठवत होता ते व्हिडिओ वगैरे आपण बघणं सुरू ठेवायचं. तर आता आपण प्रॅक्टिकली व्हिज्युअलायझेशन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे याचं आपण बघणार आहोत थोडक्यामध्ये. तर आता आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात माहिती झालेलं आहे की व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय आहे, हे आता आपल्याला माहित झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचंय की आपण कुठल्याही अवस्थेमध्ये व्हिज्युअलायझेशन करू शकतो. म्हणजे काय की आपण एखाद्या खुर्चीवरती बसलो असेल, चेअरवरती बसलो असेल, बसून सुद्धा करू शकतो. किंवा अगदी डोकं टेकून सुद्धा एखाद्या चेअरवरती किंवा आराम खुर्चीवरती बसून सुद्धा, किंवा एखाद्या बेडवरती डोकं टेकून सुद्धा, म्हणजे जेवढं आपल्याला रिलॅक्स कंडिशन मध्ये राहता येईल, किंवा अगदी झोपून सुद्धा आपण करू शकतो व्हिज्युअलायझेशन झोपून. म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये करू शकतो. थोडक्यात आपण थोडं एक 10 मिनिटाकरता आपल्याला जेवढं रिलॅक्स मध्ये बसता येईल, किंवा झोपून जरी केलं आडवं पडून तरी सुद्धा चालतं. तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे थोडक्यामध्ये हे बघणार आहोत. आणि कशा प्रकारे आपण कल्पना केल्या पाहिजे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा आपल्याला ज्याही अवस्थेत आपण असाल, बसलो असेल किंवा टिकून बसलो, किंवा आपण जरी पाठीवरती झोपलो, तर आपल्याला पहिल्यांदा डोळे बंद करायचे आहेत सावकाशमध्ये. त्यानंतर आता आपण सुद्धा इथं थोडं प्रॅक्टिकल जर आपल्याला शक्य असेल तर आता आपण सुद्धा व्हिज्युअलायझेशन करू शकता, म्हणजे आपल्याला थोडा एक्सपिरियन्स येईल त्याचा. तर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक 2-3 वेळा थोडा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, आणि परत श्वास सोडायचा आहे. 2-3 वेळा करायचा आपल्याला असं. त्यानंतर आपल्याला अशी कल्पना करायची आहे की आपलं संपूर्ण शरीर पायापासून
डोक्यापर्यंत किंवा डोक्यापासून पायापर्यंत आपण असं कुठल्याही प्रकारे हळूहळू काय करायचं की संपूर्ण शरीराच्या एका एका भागावरती कॉन्सन्ट्रेट करून असं असं तो भाग रिलॅक्स होतोय असं फील करायची, कल्पना करायची की तो शरीराचा भाग रिलॅक्स होतोय. उदाहरणार्थ आता आपण समजा पायापासून कॉन्सन्ट्रेट केलं की आपले पायाची बोटं आता रिलॅक्स होत चाललेली आहेत. पायाचे तळवे, खालचे पाय, त्यानंतर पायाचे गोटे रिलॅक्स होत चाललेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. अशीच आपण कल्पना करायची पायाची बोटं रिलॅक्स झालेले आहेत, पायाच्या पोटऱ्या रिलॅक्स होत चाललेल्या आहेत, गुडघे रिलॅक्स होत चाललेले आहेत, आपल्या मांड्या रिलॅक्स होत चालल्या. असं आपण आता आपण थोडं स्पीडमध्ये करतोय, परंतु आपण असं स्लोली स्लोली फक्त शरीराच्या त्या भागावरती आपण असं कॉन्सन्ट्रेट करून 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 तो शरीराचा भाग रिलॅक्स होतोय अशी आपल्याला कल्पना करायची. मग आपण हळूहळू वरपर्यंत यायचं की आपला कंबर रिलॅक्स झालेली आहे, त्यानंतर आपला पोटाचा भाग रिलॅक्स झालेला आहे, आपली छाती रिलॅक्स झालेली आहे, त्यानंतर आपली पाठ रिलॅक्स झालेली आहे, आपले खांदे, जॉईंट्स आणि आपले हात रिलॅक्स झालेले आहेत बोटांपर्यंत. त्यानंतर आपलं गळा रिलॅक्स झालेला आहे, मान रिलॅक्स झालेली आहे. त्यानंतर आपलं संपूर्ण डोकं रिलॅक्स झालेलं आहे, आपलं संपूर्ण कपाळ, आपला संपूर्ण चेहरा आणि थोडक्यामध्ये आता आपलं संपूर्ण शरीर हे तळपायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत एकदम रिलॅक्स झालेलं आहे असं आपल्याला फील करायचंय. त्यानंतर आता आपल्याला व्हिज्युअलायझेशन, थोडक्यात आपल्याला कल्पना करायला सुरुवात करायची की जे आपण ऑलरेडी ठरवून ठेवायचं की आपल्याला कल्पना काय करायची आहे. तर उदाहरणार्थ आपण अशी कल्पना करायची आहे की समजा एखाद्या व्यक्ती असं कल्पना करू शकतो की आता माझं आरोग्यामध्ये 100% आरोग्य चांगलं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जर बघायचं म्हणलं तर त्या व्यक्तीने अशी कल्पना करायची आहे की आता माझा रक्तदाब, ब्लड प्रेशर आता नेहमी नॉर्मल राहत आहे. तो नॉर्मल किती आहे हे मला माहिती आहे, 120/80 राहत आहे आता नेहमी. माझा रक्तदाब नेहमी आता 120/80 मध्ये एकदम नॉर्मल राहत आहे. आता माझी क्रिएटिनिनची जी लेवल आहे ती एकच्या आसपास राहत आहे. जी नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये क्रिएटिनिनची लेवल असते ती एकच्या आसपास क्रिएटिनिनची लेवल आता ती आलेली आहे आणि ती तेवढ्यावरतीच राहत आहे, नॉर्मल मध्ये लेवलमध्येच राहत आहे. त्यानंतर त्याने अशी कल्पना करायची की त्याचं हिमोग्लोबिनची लेवल आहे, ती हिमोग्लोबिनची लेवल समजा 12च्या पुढे, लेडीज लेडीज कोणी असतील तर त्यांनी कल्पना करायची आहे हिमोग्लोबिनची लेवल आता 12.5च्या पुढे गेलेली आहे, की ते 13.5 आहे, 14 आहे, अशी कल्पना करायची आहे. आणि कोणी जेंट्स असेल तर त्यांनी तोही कल्पना करू शकतो की त्याची हिमोग्लोबिनची लेवल आता समजा 15.5 आहे, 16 आहे, अशी त्याने कल्पना करायची आहे. किंवा एखाद्या व्यक्तीने समजा काही प्लेटलेट्स काउंट वगैरे काही कमी कमी असेल ऑलरेडी, तर त्याने अशी कल्पना करायची की त्याच्या शरीरामध्ये जे प्लेटलेट काउंट आहे तो आता दीड दीड लाखाच्या वरती आहे. 2 लाख, सध्या 2 लाख राहतोय, 2 सव्वा 2 लाख आहे, 2 लाखाच्या वरती राहतोय, 2 लाख ते 3 लाखाच्या दरम्यान राहतोय. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्याप्रमाणे आपलं म्हणजे ज्या ज्या प्रकारे संपूर्ण शरीर एखाद्या हेल्दी पर्सनचं, एखाद्या संपूर्ण आरोग्य असलेल्या व्यक्तीचं ज्याप्रमाणे शरीर असतं, ज्या व्यक्तीची शारीरिक स्थिती असते, मानसिक स्थिती असते, तर तशा अवस्थेमध्ये आपलं संपूर्ण शरीर आलेलं आहे. किंवा किडन्यांचं जे फंक्शनिंग आहे ते 100% झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा दोन्ही किडन्या 100% फंक्शनिंग होत आहेत. किडनीचं फंक्शनिंग 100%, दोन्ही किडन्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. त्यांचं फंक्शनिंग जसं समजा एखाद्या व्यक्तीचं 15 वर्षापूर्वी होतं, तर 15 वर्षापूर्वी जसं होतं तसं फंक्शनिंग त्याचं सुरू झालेलं आहे. आणि किडन्यांचं फंक्शनिंग सुरू झालं याचा अर्थ क्रिएटिन लेवल हे नॉर्मलच राहणार आहे, क्रिएटिनची लेवल. तसं त्याचं किडन्यांचं फंक्शनिंग सुरू झाल्यानंतर डायलिसिस हे बंद होणार आहे. तर आपल्याला
ज्या काही गोष्टी पाहिजेत, तर तशा प्रकारच्या कंडिशनमध्ये आपलं शरीर आलेलं आहे. संपूर्ण बॉडी, संपूर्ण शरीर, तसंच सगळं काही शरीराचे जे काही घटक असतील, की युरिक ऍसिड नॉर्मल लेवलमध्ये आलेलं आहे, ते नॉर्मलच राहत आहे. शरीरामध्ये जे जे काही घटक असतात, समजा आपल्याला, आपण जो मेडिकल रिपोर्ट काढल्यानंतर आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी कमी जास्त दिसतात, तर त्या सर्व काही गोष्टी आपल्याला नॉर्मल रेंजमध्ये आलेल्या आहेत असं आपल्याला फील करायचं आहे, की पोटॅशियम नॉर्मल आहे, सोडियम नॉर्मल आलेला आहे, युरिक ऍसिड नॉर्मल आलेलं आहे, किंवा संपूर्ण संपूर्ण शरीर, शरीराचे अवयव हे पूर्णपणे हेल्दी कंडिशनमध्ये आलेले आहेत. की एखाद्याला समजा इतर काही समस्या असेल, तर त्याचं लिव्हर समजा एखाद्याला लिव्हरची समस्या असेल, तर लिव्हरचं फंक्शनिंग नॉर्मल आलेलं आहे, नॉर्मल झालेलं आहे. हृदयाचं फंक्शनिंग नॉर्मल नॉर्मल पद्धतीने चालू आहे. फुफ्फुसाचं, लंगचं फंक्शनिंग नॉर्मलपणे चालू आहे. किंवा पचन पचन चांगल्या प्रकारे, डायजेशन सिस्टीम चांगले झालेले आहे, डायजेशन चांगलं झालेलं आहे. तर आपल्याला, किंवा एखाद्याला काही शुगरची समस्या असेल, तर तर त्याने अशी कल्पना करायची की त्याची शुगर नेहमी नॉर्मल राहत आहे. म्हणजे जेवायच्या अगोदर राहत आहे 70 ते 100 मध्ये राहत आहे. जेवल्यानंतर त्याची राहत आहे 120 ते 150 मध्ये राहत आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, किंवा जो आपल्याला अंतिम परिणाम पाहिजे, तर तो आपल्याला फक्त अंतिम परिणामाची कल्पना करायची आहे. अंतिम परिणाम, तर तो परिणाम कसा येईल, कसा होईल, किंवा काय होईल, कसा प्रत्यक्षामध्ये येईल, याचा विचार आपल्याला करायचा नाही. कारण आपलं जे अंतर्मन आहे, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, तर ते त्यासाठी सक्षम आहे, ते त्यासाठी कॅपेबल आहे. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवून देण्यासाठी आपलं अंतर्मन कॅपेबल आहे. फक्त आपण आपल्या अंतर्मनाला आपल्याला काय पाहिजे हे विचार किंवा त्या कल्पना पाठवायच्या आहेत. आणि मग आपल्याला थोडक्यामध्ये अशी आपण कल्पना केल्यानंतर की आता आपलं संपूर्ण शरीर एकदम चांगल्या स्थितीमध्ये आलेलं आहे, हेल्दी कंडिशन मध्ये आलेलं आहे. आणि मग ही कल्पना आपल्याला काही वेळ करायची आहे, असं पूर्णपणे फील करायचं आहे आपल्याला, की आपलं संपूर्ण शरीर, डोक्यापासून पायापर्यंत, किंवा पायाच्या तळपायापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण आपलं अंतर्बाह्य शरीर एकदम 100% हेल्दी कंडिशन मध्ये, उत्तम आरोग्य स्थितीमध्ये आलेलं आहे. सर्व काही शरीराचं फंक्शनिंग 100% चांगल्या प्रकारे, एकदम उत्तम रीतीने सुरू आहे. आणि आणि आपण असं फील करायचं आहे की आपल्या अंगामध्ये एक उत्साह आलेला आहे, एक आत्मविश्वास आलेला आहे, एक जबरदस्त आता ऊर्जा आलेली आहे. किंवा अंगामध्ये असं फील करायचं की आपल्याला, आपण 100% हेल्दी बनल्यामुळे आपल्या अंगामध्ये एक जबरदस्त ताकद आलेली आहे, एक एनर्जी आलेली आहे. जसं एखाद्या हेल्दी पर्सनचं सगळं काही नॉर्मल असल्यानंतर त्याच्या अंगामध्ये एनर्जी असते. किंवा आपण सुद्धा काही वर्षापूर्वी, कुणी 5 वर्षापूर्वी, कुणी 10 वर्षापूर्वी या हेल्दी कंडिशनमध्ये होता आपण, की सर्व काही आपलं नॉर्मल होतं. तर आपण कल्पना करा की तुम्ही त्या त्या लेवलला पोहोचलेला आहे तुम्ही परत, जसं तुम्ही 10-15 वर्षापूर्वी होता, तर त्या लेवलला तुम्ही पोहोचलेला आहात. सर्व काही नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल, क्रिएटिनिनची लेवल नॉर्मल, हिमोग्लोबिन नॉर्मल आहे. आणि ज्या व्यक्तीचं हिमोग्लोबिनचं नॉर्मल नॉर्मल होतं, ऑटोमॅटिकली त्याच्या अंगामध्ये ताकद वाढते. हिमोग्लोबिन नॉर्मल असेल तर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये उत्साह राहतो, ताकद राहते अंगामध्ये. म्हणजे सर्व काही, संपूर्ण शरीर एकदम हेल्दी कंडिशन मध्ये आलेलं आहे, अशी त्याला कल्पना करायची आहे. 2-3 मिनिटं फक्त एवढीच कल्पना करायची की संपूर्ण शरीर हेल्दी कंडिशन मध्ये आहे. आणि असा पूर्णपणे फील करायचा आहे मनामध्ये, तो आनंद चेहऱ्यावरती, आपला आनंद निर्माण झाला पाहिजे. संपूर्ण शरीरामध्ये त्याची स्पंदनं जाणवली पाहिजेत की आपण हेल्दी आहे आता 100%. या क्षणालाच, या चालू क्षणाला आपण 100% आता हेल्दी झालेलो आहोत, अशी आपल्याला कल्पना करायची आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये तो, जे उत्तम उत्तम आरोग्याची जी स्पंदनं आहेत ते आपल्याला, त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे संपूर्ण शरीरामध्ये, या या प्रेझेंट मोमेंटला. आणि मग आपल्याला 2-3 मिनिटं असं फील केल्यानंतर, मग आपण 100% हेल्दी असल्यानंतर काय काय करू शकतो, तर त्याची आपल्याला कल्पना करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये आपण कुठलीही कल्पना करू शकतो. किंवा उदाहरणार्थ, अशी कल्पना एखादा व्यक्ती करू शकतो की ज्याच्यामध्ये समजा तो 100% हेल्दी झाल्यामुळं तो अगदी 5 किलोमीटर, 10 किलोमीटर चालू शकतो. मग त्याने अशी कल्पना करायची आहे की त्याचं
ऑलरेडी तो आता 100% हेल्दी झालेला असल्यामुळं तो 2-3 किलोमीटर 4-5 किलोमीटर चालू शकतो. तर तर त्याने अशी कल्पना करायची आहे की तो घरातून आता बाहेर पडत आहे. घरातून बाहेर पडत आहे. घराचा दरवाजा उघडून बाहेर पडत आहे तो. त्यानंतर खाली घरातून बाहेर पडून जिना उतरून किंवा बाहेर आलेला आहे, रोडवरती आलेला आहे. आणि मग तो चालत चालत चाललेला आहे आणि त्याच्या घरातून बाहेर पडायच्या अगोदरच त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे किंवा शरीरामध्ये तो एक्सपिरियन्स घेत आहे की 100% हेल्दी असण्याचा एक्सपिरियन्स त्याला येतोय ऑलरेडी. त्याच्यामुळे त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. आणि मग हळूहळू तो चालत चालत किंवा आजूबाजूला काही गोष्टी दिसत आहेत की तर त्या गोष्टींचा तो आनंद घेत किंवा आपण आता 100% आरोग्य आपल्याला प्राप्त झालं याचा आनंद घेत तो चालत चालत चाललेला आहे, एन्जॉय करत चाललेला आहे. आणि हे करत करत समजा तो व्यक्ती 2-3 किलोमीटर चालत गेलेला आहे. आणि जसा जसा तो चालतोय तसा त्याचा कॉन्फिडन्स अजून वाढतोय. आणि मग त्यानंतर परत तो 2-3 किलोमीटर चालून गेल्यानंतर परत चालत 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 परत परत घरापर्यंत आलेला आहे. तर आपण हे डिटेलमध्ये अशी थोडक्यात कल्पना आपण करायची. आणि म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण नॉर्मली आता करू शकत नसाल आपल्या काही कंडिशनमुळं, तर त्या गोष्टी आपण 100% हेल्दी झाल्यामुळे आपण करतोय. अशी आपल्याला कल्पना करायची. किंवा एखादा व्यक्ती समजा एखादा काय आवडीचा एखाद्याला खेळ असेल की एखादा बॅडमिंटन खेळ, एखाद्या व्यक्तीने कल्पना करायची की आता आपण बॅडमिंटन खेळतोय किंवा क्रिकेट खेळतोय किंवा ज्या ज्या काही आपल्याला गोष्टी 100% आरोग्य प्राप्त झाल्यानंतर आपण करू शकतो, तर त्या गोष्टीची त्याने कल्पना करायची. किंवा एखादा व्यक्ती अशी कल्पना करू शकतो की तो एखाद्या बिल्डिंगचे समजा 4-5 मजले सलगपणे चढतोय, तर ती कल्पना करू शकतो. किंवा आपल्याला अजून पण अशी कल्पना करता येते की समजा प्रत्येक व्यक्ती समजा काही आधीमध्ये त्याचे मेडिकल रिपोर्ट वगैरे काढत असतो, मेडिकल चेकअप करत असतो. तर त्याच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने मेडिकल चेकअप केलेला आहे की समजा तो व्यक्ती जेव्हा मेडिकल चेकअपला जातो तेव्हा त्याला माहिती असतं की कशा प्रकारे त्याचा चेकअप होतात किंवा त्या कशा प्रकारे त्याचं टेस्ट होते. तर त्याने अशी कल्पना करायची आहे की त्याला आता ऑलरेडी माहिती आहे की आता आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टीच माहीत पडणार आहेत, अशी त्याला ऑलरेडी खात्री आहे. आणि जेव्हा आपल्या अंगामध्ये उत्साह वाढतो म्हणजे आपलं हिमोग्लोबिन वाढेल, एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन वाढतं, बीपी नॉर्मल राहतो किंवा क्रिएटिन नॉर्मल राहतं किंवा किडन्या 100% जेव्हा ऍक्टिव्ह असतात, तर तेव्हा ऑलरेडी त्याला आतूनच 100% म्हणजे चांगलं वाटत असतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी मेडिकल चेकअप त्याचं केलेलं आहे किंवा रिपोर्ट त्याचे समजा येणार आहेत. तर त्याने अशी कल्पना करायची आहे की त्याने समजा 1 दिवसापूर्वी टेस्ट केलेली होती. मेडिकल त्याचे सगळं चेकअप केलेलं होतं. मंथली मंथली चेकअप वगैरे करतात बरीचशी लोकं. तर त्या व्यक्तीने मंथली चेकअप केलेला आहे आणि त्याचा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे. आणि त्या मेडिकल रिपोर्ट बघून डॉक्टरच आश्चर्यचकित झालेले आहेत. आणि त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये असं त्याला दिसतंय डॉक्टरांना किंवा त्या व्यक्तीला असं दिसतंय की सर्व काही नॉर्मल दाखवतंय. हिमोग्लोबिन समजा 15 दाखवतंय मेडिकल रिपोर्टमध्ये. असं त्या व्यक्तीने कल्पना करायची की त्याच्या हातामध्ये तो मेडिकल रिपोर्ट आहे किंवा किंवा आपल्याला कसं होतं की मेडिकल चेकअप केल्यानंतर एकतर WhatsAppवरती तो मेडिकल रिपोर्ट येतो किंवा आपल्याला हार्ड कॉपी मिळते. तर समजा एखाद्या व्यक्तीला रेग्युलरली जर मोबाईलवरती रिपोर्ट येत असेल, तर त्याने अशी कल्पना करायची आहे की समजा त्याला तो मोबाईलवरती रिपोर्ट आलेला आहे, त्याने WhatsApp ओपन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला दिसतंय की सर्व काही त्याचं नॉर्मल आहे. हिमोग्लोबिन 15 दाखवतंय, क्रिएटिनिनची लेवल दाखवते 1.5 किंवा बाकीचे जे सर्व घटक आहेत, हिमो युरिक ॲसिड, पोटॅशियम वगैरे सर्व काही नॉर्मल दाखवत आहे. प्लेटलेट्स काउंट नॉर्मल दाखवत आहे. आणि त्याच्यामध्ये असं आपण काउंट बघू शकतो की प्लेटलेट समजा काउंट दाखवत आहे 2,25,000 किंवा एखाद्या व्यक्तीने किडनी फंक्शनिंग टेस्ट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या दोन्ही किडन्या 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि डॉक्टर आश्चर्यचकित झालेले आहेत. म्हणजे डॉक्टरांचे पण एक्सप्रेशन तुम्ही त्याच्यामध्ये कल्पनेमध्ये घेऊ शकता की डॉक्टरांना पण आश्चर्य वाटले की कशा प्रकारे किडन्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत की आपण मेडिकल रिपोर्ट काढत असतो प्रत्येक वेळेस, तर तिथेही आपल्याला कल्पना करू शकतो की जसे आपल्याला पाहिजेत आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली असल्यामुळं किंवा आपण 100% ठीक झालेलं असल्यामुळं सर्व काही नॉर्मल आलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा एखादा हेल्दी पर्सन असेल समजा कुठलाही, तर त्याच्या जरी सगळ्या टेस्ट केल्या तर त्याला ऑलरेडी माहिती असतं की आपले सगळे काही रिपोर्ट नॉर्मल येणार आहेत. शुगर नॉर्मल येणार आहे, बीपी नॉर्मल असणार आहे, क्रिएटिनची लेवल नॉर्मल असणार आहे किंवा
सर्व काही जे प्लेटलेट्स काउंट, क्रिएटिनिनची लेवल सर्व काही नॉर्मल असणार आहे त्याला ऑलरेडी माहिती असतं. तसंच व्यक्तीने कल्पना करायची की तो ऑलरेडी हेल्दी झालेला आहे आणि त्याचे पुढच्या वेळेस जेव्हा चेकअप झालेला आहे त्याचे सर्व काही रिपोर्ट एकदम नॉर्मल आलेले आहेत. आणि जेव्हा सर्व काही नॉर्मल येणार आहे किंवा किडनी फंक्शनिंग टेस्टमध्ये सुद्धा असं दिसणार आहे की किडन्या आता 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, तर तेव्हा डॉक्टर त्या व्यक्तीला म्हणत आहेत, अशी कल्पना करायची आहे की डॉक्टर तुमच्याशी बोलत आहेत. डॉक्टरांनी किडनी फंक्शनिंग टेस्टचा रिपोर्ट तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर तुम्हाला असं म्हणतायत की आता किडन्यांचं तुमचं फंक्शनिंग 100% ऍक्टिव्ह झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं आता डायलिसिस आम्ही बंद करत आहोत. अशी आपल्याला कल्पना करायची आहे. आणि मग तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती झाला पाहिजे किंवा संपूर्ण शरीरामध्ये आपल्या स्पंदनं जाणवली पाहिजेत की डायलिसिस आपलं बंद झालेलं आहे. हा एक आपल्याला कल्पना करायची आहे की किडन्या 100% ऍक्टिव्ह झाल्यानंतर ऑटोमॅटिकली डायलिसिस करायची गरज पडणारच नाही किंवा क्रिएटिन वगैरे सगळं काही नॉर्मलच राहणार आहे. फक्त आपल्याला जो काय अंतिम परिणाम पाहिजे आणि जसा पाहिजे तसं आपल्याला त्याची कल्पना करायची. आणि अशा प्रकारे आपण कल्पना करायची आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण कल्पना करू शकतो किंवा ज्या गोष्टी आपण सध्या हेल्दी म्हणजे काही समस्या असल्यामुळं करू शकत नाही नॉर्मली, तर त्या गोष्टी आपण करत आहोत. 100% आपण आरोग्य प्राप्त झाल्यामुळं आपण आपल्या आवडीचा खेळ खेळू शकतोय. तो खेळ खेळतानाची कल्पना करायची की एखादा व्यक्ती क्रिकेट खेळतोय किंवा ऑलरेडी समजा जेव्हा एखादा तो व्यक्ती जेव्हा हेल्दी होता, चांगलं त्याचं आरोग्य होतं, तर त्यावेळेस तो क्रिकेट वगैरे खेळू शकत होता किंवा एखादा कुठला आवडीचा खेळ खेळू शकत होता. तर त्याने ती कल्पना करू शकतो. ज्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या असतात त्याची कल्पना करणं आपल्याला खरं तर सोपं असतं. की समजा आता मला समजा क्रिकेट आवडतं किंवा मी आता भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे, तर मी आता इथं डोळे बंद करून बसल्या बसल्या पण अशी कल्पना करू शकतो की मी आता ग्राउंडवरती आहे. की समजा आता मी आधीमध्ये क्रिकेट खेळायला जातो, तर आता मला तिथं ग्राउंड सगळं माहिती आहे की ग्राउंडला कुठं कुठं कसं जायचं ते माहिती आहे किंवा तिथं गेल्यानंतर आता ग्राउंडचा संपूर्ण एरिया माहिती आहे. तर मी आता एका क्षणात अशी कल्पना करू शकतो की समजा आता तुम्हाला करून दाखवतो कशा प्रकारे कल्पना करायची आहे. की आता मी अशी कल्पना करतोय की समजा मी घरात सकाळचे समजा 7 वाजलेले आहेत. तर 7 वाजता मी आपल्या क्रिकेट खेळायला निघालेलो आहे. तर त्याच्यामध्ये समजा मी डोक्यात टोपी वगैरे घातलेली आहे किंवा स्पोर्ट्स शूज घातलेले आहेत आणि बाकी मी त्या स्पोर्ट्स वेअरमध्ये घरातून बाहेर पडलेलो आहे. तिथून समजा मी घरातून बाहेर पडल्यानंतर चालत चालत रोडला गेलेलो आहे. रोडला गेल्यानंतर समजा काही रिक्षाने वगैरे ग्राउंड जवळ पोहोचलेलो आहे मी. मग आपण अशी कल्पना करायची की आपण रोडला रोडला कसं गेलो, आपण कुठल्या रोडने गेलो त्याची आपण कल्पना करू शकतो. आता समजा की मी इथून बाहेर पडलो, बाहेर पडल्यानंतर हळूहळू रोडने मी समजा चालत गेलो. थोडं पुढे चालत गेल्यानंतर एक राईट टर्न आहे, तर राईट टर्न घेतला मी. राईट टर्न घेतल्यानंतर परत मी पुढे गेलो तर मेन रोडला आलो. मेन रोडला गेल्यानंतर परत रोड क्रॉस करून पलीकडे गेलो. तिथून समजा काही रिक्षाने पुढे 2-3 किलोमीटरवरती ग्राउंड आहे. रिक्षामध्ये समजा बसलो, ग्राउंड जर उतरलो, ग्राउंडवरती गेलो, तर इथं आता मला समोर मी आता डोळे बंद केलेले आहेत पण मला असं समोर दिसतं की मी ग्राउंडवरती आहे. मी तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ज्या ग्रुपमध्ये मी खेळतो ते ऑलरेडी तिथं काही लोक खेळत आहेत क्रिकेट. तर मी तिथे गेलो, प्रत्येकाला समजा मी काय म्हणलं, गुड मॉर्निंग म्हणलं की आता मी आलोय, आज वेळेवरती आलेलो आहे. तर ते काही लोक समजा क्रिकेट खेळत आहेत, त्यांच्यामध्ये मी क्रिकेट खेळायला जॉईन झालेलो आहे. मग तिथे समजा मी काय केलंय की समजा तिथं मी गेल्यानंतर लगेच काही थोडा वेळ थांबलेलं आहे, फिल्डिंग केलेलं आहे काही वेळ, 5-10 मिनिटं. त्यानंतर समजा मी बॉलिंग करायला गेलेलो आहे. तर हातामध्ये समजा मी बॉल घेतलेला आहे, त्या जागेवरती गेलेलो आहे आणि हळूहळू पळत जाऊन बॉलिंग केलेली आहे. तर त्या बॅट्समनने थोडा शॉट मारलेला आहे की तो बॉल गेलेला आहे तिकडे बाउंड्रीमध्ये गेलेला आहे बॉल, किंवा दुसरं परत बॉलिंग केलेलं आहे. तो बॉल बॅट्समनला मारता नाही आला पण तो मागे गेलेला आहे बॉल. मागे गेला विकेट किपर, त्याने कॅच करून मारत माझ्याकडे टाकलेला आहे. म्हणजे असं आपण कल्पना करतो. आता मी समजा इथं मी बसलो इथं, परंतु मी आता असं मला दिसतं की मी ग्राउंडवरती आहे.
आणि ज्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या असतात त्याची आपल्याला कल्पना करणं सोपं जातं. परंतु इतर सुद्धा काही गोष्टी असतात की त्याची आपल्याला कल्पना सहजपणे करता येते. असं काही नाही, म्हणजे इतर ज्या गोष्टी आपण केलेल्या नसतात त्याचीही आपण कल्पना करू शकतो. आणि मग आपल्याला 100% आपण हेल्दी असण्याची कल्पना आपण करू शकतो सहजपणे, कारण आपण आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती काही वर्षापूर्वी, समजा 2 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी 100% हेल्दी होता. तर त्यावेळेस आपण ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्याची आपण कल्पना करू शकतो, किंवा तो जो काही एक्सपिरियन्स असतो 100% हेल्दी असण्याचा, तो आपण प्रत्येकाने अनुभव घेतलेला असतो, किंवा आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केलेल्या असतात. तर त्याची आपण अशा प्रकारे कल्पना करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत किंवा जो अंतिम परिणाम पाहिजे तो प्रत्यक्षामध्ये मिळालेला आहे अशी आपल्याला कल्पना करायची आहे. आणि एक आपल्याला कमीत कमी एक 10-15 मिनिटं डेली बेसवरती करायचं. आता आपण हे थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगत असल्यामुळे थोडा जास्त वेळ गेला, 5-10 मिनिटं, 15-20 मिनिटं झाले असतील आपले. परंतु आपण हे 10 मिनिटामध्ये होऊन जातं आपलं, 10 ते 15 मिनिटामध्ये. फक्त 10 ते 15 मिनिटं आपण वेळ करायचा आहे, त्यामध्ये द्यायचा आहे. पण हे सातत्य ठेवायचं आपल्याला, की असं काही नाही की 1 तास करायचंय. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं जरी केलं तरी पुरेसं आहे रोज. आणि 2 टाइम जर आपण केलं, सकाळ संध्याकाळ. आणि मग त्यानंतर आपली कल्पना करून झाल्यानंतर, किंवा अजून आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं सोप्यामध्ये, की समजा आपण प्रोग्राम मध्ये येऊन बघितलं होतं की समजा आता एखाद्या व्यक्तीचं वजन समजा 60 किलो आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं वजन समजा 90 किलो आहे, आणि त्याला जर त्याचं वजन करायचं 60 किलो करायचं, त्याचं वजन 60 किलो पाहिजे त्याला. तर त्याने कल्पना काय करायची आहे, की वजन कमी करण्यासाठी काय करावं लागेल, व्यायाम करावा लागेल, काय डाएट फॉलो करावं लागेल, लवकर उठावं लागेल, रनिंग करावी लागेल, चालावं लागेल. या गोष्टीचा विचार नाही करायचा आधी. आधी त्याने अशी कल्पना, डायरेक्टली कल्पना करायची आहे, की त्याला असं दिसतंय की त्याचं वजन आता कमी कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि त्याला त्याला असं जाणवतं की त्याचं वजन आता 60 किलो दिसतंय. त्याला असं दिसतं की त्याचं शरीर 60 किलोचं वजन झालेलं आहे त्याचं. मग त्याने अशी कल्पना करायची आहे की तो व्यक्ती त्याचं वेट चेक करायला गेलेला आहे. ज्या ठिकाणी मशीन असेल, किंवा एखादा जो व्यक्ती समजा जिम मध्ये जात असेल, तर तिथं वेट चेकिंग करायची मशीन असते. किंवा एखाद्या आपण दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरांकडे जातो, तिथं पण वेट चेकिंग करायची मशीन असते. तर त्या व्यक्तीने अशी कल्पना करायची डायरेक्टली, की तो ज्या ठिकाणी मशीन आहे तिथं गेलेला आहे. तो तिथं एक्सपिरियन्स करायचे की समजा तो कशाने गेलाय, चालत गेलाय का गाडीवरती गेलाय, किंवा ज्या ठिकाणी मशीन असेल त्या ठिकाणी समजा तो डॉक्टरांच्या एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तो आतमध्ये गेलेला आहे, किंवा तिथं तिथं कल्पना करायची की तो त्या जागेवरती गेलेला आहे. जिथं मशीन आहे त्या जागेवरती तो पोहोचलेला आहे, आणि तो मशीनवरती उभा राहिलेला आहे. आणि त्याला असं दिसतंय की त्याचं वजन आहे 60 किलो दिसतंय मशीन मध्ये, की 60 kg. तर त्याला खूप आनंद झालाय. तसा आनंद आपल्याला मनामध्ये निर्माण करायचा, की प्रत्यक्षामध्ये 60 किलो वजन झाल्यानंतर त्याला किती आनंद होईल. तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती किंवा संपूर्ण शरीरामध्ये जी स्पंदने निर्माण करायची आहेत, भावना निर्माण करायच्या आहेत तशा. आणि असं आपण हे अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण कल्पना करू शकतो. फक्त हे सातत्याने आपण करत राहायचंय. आणि आपण कल्पना करून झाल्यानंतर मग आपण थोडं शांत रिलॅक्स व्हायचं हळूहळू. त्यानंतर आता आपल्याला फक्त एक 2-3 वेळा थोडा डीप ब्रिथिंग करायचंय. आणि त्यानंतर आपल्याला असं आपल्या तळहातावरती अशा आपल्या हात फिरवायचे, घासायचे जोरामध्ये. आणि असं आपण डोळ्यावरती आपण हळूच असे फिरवून आपल्याला हळूच आपल्याला डोळे असे उघडायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक 2-3 मिनिटं किंवा 5 मिनिटं असं रिलॅक्स आपल्याला बसू शकतो आपण. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ही कल्पना करायची आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की हे जी काही कल्पना करणं आहे ना, हे आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. महत्वाचं म्हणजे असं जसं आपण बघितल्याप्रमाणे, की एकतर आपल्याला हे विश्वासाने करायचं आहे, की समजा आपल्याला एक आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा किंवा महिनाभर जरी करायची गरज पडली, पण तेव्हा तरी सुद्धा आपली ती मानसिक तयारी आपण अगोदरच ठेवायची. परंतु आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी परिणाम मिळाला पाहिजे, तर आपल्याला विश्वास ठेवायचा आधी. मनामध्ये जर आपण विश्वास निर्माण केला, विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर त्याचा परिणाम लवकर मिळतो. तर मनामध्ये आपण आधी विश्वास निर्माण करायचा की आपल्याला या कृतीमुळं पाहिजे तो परिणाम हा मिळणारच आहे.
आणि 100% विश्वासाने आणि उत्साहाने एकदम मनापासून आपण ही गोष्ट करायची आहे, कृती करायची आहे. आणि कधी कधी काय होतं की आपल्याला, जरी आपण या गोष्टी करायला सुरुवात केली तरी सुद्धा आपल्याला सारखं सारखं मनामध्ये येत राहतं आपल्याला, की बाबा कसं होणार कसं होणार. म्हणजे साहजिकच आहे की ते आपल्या मनामध्ये विचार येतात कसं होणार आहे कसं होणार आहे, परंतु आपल्याला काय असतं की या काही गोष्टी आपल्याला काही संपूर्ण दिवस करायच्या नाहीत. सकाळचं 10-15 मिनिटं, संध्याकाळचं 10-15 मिनिटं करायचंय. आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण बाकीच्या गोष्टी करत असतो, की समजा आपल्या ज्या काही समस्या सोडवायच्या असतात त्या आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. किंवा आपल्याला समजा दवाखान्यामध्ये जाणं असेल, डायलिसिस आपलं सध्या समजा डायलिसिस सुरू आहे तर ते सुरू 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 त्याच्यासाठी व्यक्ती जात असतो. काही बाकी ट्रीटमेंट घेत असतो किंवा बाकीच्या गोष्टी त्याने आहे तशा चालू ठेवायचे. फक्त सकाळ संध्याकाळ दोन दोन वेळा किंवा दुपारी असं सातत्याने ते करत राहायचे ऍक्टिव्हिटी. हे जेव्हा तो व्यक्ती सातत्याने करणार आहे, सारखं सारखं हे व्हिज्युअलाइज केल्यानंतर त्याच्या अंतर्मनामध्ये हा संपूर्ण हळूहळू तशा प्रकारचा सिग्नल जाणार आहे. सिग्नल गेल्यानंतर आपल्या अंतर्मनामध्ये ती क्षमता आहे की ते आपलं सबकॉन्शियस माइंड कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या गोष्टी पूर्ण करणार आहे किंवा आपल्याला तो परिणाम मिळवून देणार आहे. किंवा आपल्याला नंतर आपल्याला स्वतःला पण समजतं की आपण काय काय गोष्टी आपल्याला पण समजतात की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. म्हणजे आता आता समजा आपल्याला काही शंका असेल किंवा आता आपल्याला आता समजत नाही कसं होणार आहे, परंतु जेव्हा आपण सारखं सारखं व्हिज्युअलाइज करत जातो तेव्हा आपल्याला सुद्धा काही गोष्टी नंतर समजतात की आपण काय काय केलं पाहिजे, म्हणजे स्वतः काय केलं पाहिजे. किंवा जर एखाद्या गोष्टीची आपल्याला मदत घ्यायची असेल, एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायची असेल तर आपण कुठं कुणाकडे गेलं पाहिजे, कुणाची मदत घेतली पाहिजे, असे आपल्याला बाकी जर काही एक्सटर्नल गोष्टींची मदत घेण्याची गरज असेल तर तसे आपल्याला संदेश मिळतात. तर आता आपण काय करायचं की आता आपल्यापैकी कुणाला काय प्रश्न असेल ना तर आपण आपला माईक अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता, की जेणे आता आपला माईक अनम्यूट होऊ शकतो, की जेणेकरून आपल्यापैकी जर कोणाला अजून काही थोडा काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारता येईल आपल्याला. आता बघा शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला समजा काही प्रश्न असेल ना आपल्या कोणाला, तर आपण आपलं नाव सांगून किंवा आपला माईक अनम्यूट आता होऊ शकतो. म्हणजे आपण काही प्रश्न नसेल तर आपण एवढं एवढं तरी सांगू शकता आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी की आपल्याला हा विषय व्यवस्थित समजला आहे का नाही आपण सांगू शकता. किंवा आपल्याला करायला जमू शकतं का नाही हे आपण सांगू शकता, की जमेल करायला किंवा नाही जमणार. आता आपल्यापैकी कोणाकोणाला कोणाला असं वाटतं की आपण हे करू शकतो रोज, म्हणजे करायला ही गोष्ट खूप सोपी आहे. सुरुवातीला असं फक्त आपल्याला थोडं वाटतं किंवा जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आपण केलेली नसते ना अगोदर, तेव्हा सुरुवातीला आपल्याला असं वाटतं अवघड आहे, परंतु करायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू आपल्याला एकदम सोपं वाटतं. मग काही दिवसामध्ये अगदी 2-3 दिवसामध्येच आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जमेल. तर आता आपल्यापैकी कुठल्या व्यक्तीला असं वाटतं की आपण हे करू शकतो किंवा कुठल्या व्यक्तीला वाटतं की आता अजून थोडं अवघड वाटतंय. आता आपला माईक अनम्यूट करू शकता आपण. ज्याला कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर माईक अनम्यूट आपण करून सांगा. किंवा कमीत कमी आपला काय एक्सपिरियन्स काय, म्हणजे आतापर्यंत आपल्याला कसं जाणवं, म्हणजे काय फायदा होतो या प्रोग्रामचा. किंवा आपण डेली बेसवरती आता जे व्हिडिओ दाखवतो त्याच्या पाठवतो त्याच्यामुळे काय फायदा होतो हे आपण सांगू शकता. आता देवधर मॅडम आहेत, त्यांनी सांगितलेलं की ते करू शकतात. ठीक आहे. तर नक्कीच प्रत्येक जण करू शकतो सहजपणे. म्हणजे कारण सुरुवातीला फक्त आपल्याला वाचू शकतं की थोडं अवघड आहे, परंतु कुठल्या गोष्टी असतात की जेव्हा आपण प्रत्यक्षात करायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू त्या जमतात आपल्याला. अगदी साध्या साध्या ज्या गोष्टी असतात, सोप्या सोप्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्याला सुरुवातीला अवघड वाटतात. आणि ह्याच्यामध्ये आपलं काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला डोळे बंद करून रिलॅक्स मध्ये बसायचं किंवा अगदी आपण आडवं पडून सुद्धा
आडवं पडून सुद्धा आपण कल्पना करू शकतो. आणि फक्त आपल्याला काय करायचं की अगोदर ठरवून ठरवून ठेवायचं ना आपल्याला काय करायचं कल्पना. आपण वाटल्यास लिहू शकतो आधी. समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपल्याला कल्पना काय करायची समजत नाही, तर आपण आधी लिहून ठेवायचं काय कल्पना करायची आपल्याला. आपण आज नोटबुक मध्ये आहे ना, कुठल्या कुठल्या कल्पना काय काय कल्पना करायची आपण हे थोडं लिहून ठेवायचं. कुठल्या गोष्टीची कल्पना करायची, कशी करायची. जसं आता आपण बघा टीव्हीला सिरियल बघतो, मूवी बघतो, पिक्चर बघतो. आणि तर आपल्याला बघितल्यानंतर एकदम चांगलं वाटतं किंवा आपण, तरी कसं होतं की जे डायरेक्टर असतात ते काय करतात, आधी स्टोरी लिहितात. स्टोरी लिहितात त्यानंतर त्याचा तो मूवी बनवतात. मग तसंच आपण आपलं सुरुवातीला असं आपल्याला वाटत असेल की थोडं कल्पना करायला अवघड जाते, तर आधी आपण ठरवून ठेवायचं काय कल्पना करायची आपल्याला, कुठल्या गोष्टीची कल्पना करायची आहे, कशी करायची आहे, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत कल्पनेमध्ये, हे सुद्धा आपण ठरवून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये काय काय डिटेलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत कल्पना करताना, हे पण आपल्याला जमू शकतं सहजपणे. तरी पण आता आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारा, किंवा कमीत कमी आपला काही एक्सपिरियन्स सांगायचा असेल आपल्याला, की काही आपल्याला काही फरक जाणवतोय का मागच्या 1 महिन्यापासून, किंवा तर आपला एक्सपिरियन्स काय सांगायचा असेल तर आपण सांगू शकता. आणि महत्वाचं म्हणजे काय की ह्या ज्या काही गोष्टी आहेत की आता प्रोग्राममध्ये जसे आपण ज्या ज्या गोष्टी माहीत करून घेतलेल्या आहेत, किंवा आता हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे, अफर्मेशन टेक्निक आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे ह्या सायंटिफिक वैज्ञानिक गोष्टी आहेत. वैज्ञानिक म्हणजे जसं आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन आहे, त्या अंतर्मनाला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारची भाषा कुठली समजत असेल ती म्हणजे पिक्चरची. त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे ना, व्हिज्युअलायझेशन, कल्पना करणे, थोडक्यात काय की आपल्याला जो परिणाम पाहिजे तो त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये आलेल्या आहेत असे आपल्याला मनामध्ये चित्र निर्माण करायचे. मनामध्ये चित्र किंवा कल्पना करायची. आणि हीच आणि अशा प्रकारे जर आपण केलं तरच ते सिग्नल सिग्नल अंतर्मनाला लवकर जातात. आता नुसते आपण अफर्मेशन वाचले ना, अफर्मेशन, तर अफर्मेशन मुळे सुद्धा फायदा होतो, पण त्याला जरा जास्त वेळ लागतो. अफर्मेशन समजा आपल्यापैकी प्रत्येकाला आपण अफर्मेशन पाठवलेले आहेत, त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे, पण त्यात त्यांना जरा जास्त वेळ लागतो. परंतु जेव्हा आपण कल्पना करतो ना, कल्पना शक्ती व्हिज्युअलायझेशन करतो, तेव्हा एकदम लवकरात लवकर आपल्याला परिणाम मिळतात. समजा एखाद्या व्यक्तीने जरी अशी कल्पना केली ना आतापासून की त्याच्या किडन्या 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, आणि असं फील करायचं आतूनच की 100% ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, त्याच्यामुळं किडनीचं फंक्शनिंग नॉर्मल झाल्यामुळं क्रिएटिन नॉर्मल आलेलं आहे, बाकीचं सर्व काही नॉर्मल राहत आहे, युरिक ऍसिड नॉर्मल आलेलं आहे. आणि त्याने अशी कल्पना करायची की तो मेडिकल चेकअपला वगैरे गेलेला आहे, त्याची किडनी फंक्शनिंग टेस्ट केलेली आहे, CFT म्हणतात ना, किडनी फंक्शनिंग टेस्ट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की किडन्या 100% ऍक्टिव्ह दाखवत आहेत. म्हणजे असं ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि जशा पाहिजेत तसं आपण कल्पना करू शकतो. आणि ही कल्पना करण्याची, विचार करण्याची आणि कल्पना करण्याची शक्ती आपल्या प्रत्येक व्यक्तीजवळ आहे. असं कुठलाही व्यक्ती नाही की जो विचार करू शकत नाही किंवा कल्पना करू शकत नाही. आणि आपण कळत नकळतपणे या गोष्टींचा वापर करत असतो, परंतु असं आपण काही ठरवून करत नाही. कुठल्याही आपण, जशी परिस्थिती बदलेल, जशी आपल्या आजूबाजूची लोक बदलतील, वातावरण बदलेल आपलं, तशा प्रकारच्या आपण कल्पना कळत नकळतपणे करतच असतो. म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती समजा डायलिसिसला जात जात असेल, डायलिसिस करायला, तर तो जरी डायलिसिसला आठवड्यातून 2दा जात असला, तर तो त्याच्या मनामध्ये त्या कल्पना अनेक वेळा येतात की समजा तो डायलिसिसला गेला, तिथं गेल्यानंतर काय काय झालं, कुठं दाताने दाताने कसा गेला, तिथं गेल्यानंतर त्याला कोण कोण भेटलं, किंवा त्याच्या आजूबाजूला किती लोक होते, किती वेळ त्याला थांबायला लागलं. म्हणजे तो व्यक्ती तिथून जाऊन आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ त्याची कल्पना सुरू असतात, त्याच कल्पना. मग जसं आपण ज्या गोष्टी आपल्याला नको असतात आणि त्या जरी खऱ्या असतात त्याची आपण कल्पना करू शकतो, तसं आपण
समजा एखादा व्यक्ती 10 वर्षापूर्वी चांगल्या कंडिशन मध्ये होता किंवा 2 वर्षापूर्वी चांगल्या कंडिशन मध्ये होता, तर ती कल्पना करायची आपल्याला की समजा एखादा व्यक्ती 3 वर्षापूर्वी सर्व काही करू शकत होता, त्यावेळेस त्याच्या किडन्या 100% ऍक्टिव्ह होत्या. तर त्याने त्याने अशी कल्पना करायची की त्याचं शरीर त्या अवस्थेमध्ये पोहोचलेलं आहे. 3 वर्षापूर्वी जसं होतं तसं, किंवा 5 वर्षापूर्वी होतं तसं, 10 वर्षापूर्वी होतं तशा अवस्थेमध्ये पोहोचलेलं आहे. आणि थोडक्यामध्ये काय करायचं की जसं आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे आपल्याला अजिबात विचार करायचा नाही की हे कसं होणार आहे, प्रत्यक्षामध्ये या गोष्टी कशा येतील. फक्त आपण विश्वासाने आणि मनापासून सातत्य ठेवून हे जे जे काय आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचे आहेत, वाचन रोज करणे, हे कल्पना करणे, व्हिज्युअलायझेशन करणे हे सुरू ठेवायचे, वाचन सुरू ठेवायचे, अफर्मेशन वाचणं सुरू ठेवायचे, काय मेडिटेशन ते ते सुरू ठेवायचे. किंवा जो आपण विषय बघितला होता की आपली मनस्थिती, आपलं मन प्रसन्न राहील किंवा आनंदी राहील, मनस्थिती आपली प्रसन्न राहील, अशा गोष्टी आपण सातत्याने करणं चालू ठेवायचे. काही आपल्या आवडीचे मूवी बघणे, कॉमेडी बघणे, किंवा आपल्याला समजा आता आता क्रिकेट क्रिकेट चालू आहे बघा, IPL. तर तिथे जर आपल्याला क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेट आपण एन्जॉय करायचं. त्याच्यामध्ये आपण असं, जर समजा आता आपल्यापैकी कुठल्याही व्यक्तीला क्रिकेट क्रिकेट आवडत असेल, तर त्या व्यक्तीने कुठल्याही एका टीमची बाजू न घेता किंवा एखाद्या आवडीच्या खेळाडूची बाजू न घेता प्रत्येक क्रिकेटचा बॉल एन्जॉय केला पाहिजे. समजा एखादा बॉलर चांगला बॉल टाकत आहे तर तो एन्जॉय केला पाहिजे. एखादा बॅट्समन चांगला शॉट मारतोय किंवा चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय, ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. किंवा एखादा फिल्डर असेल त्याने चांगल्या प्रकारे फिल्डिंग करतोय, ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारे कुठल्याही इंटरनॅशनल मॅच वगैरे नाही, म्हणजे सर्व प्रकारचे सर्व कंट्रीचे खेळाडू जवळपास यामध्ये आहेत IPL मध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी आपण टीव्ही बघू शकतो, मोबाईलमध्ये काही कॉमेडी बघू शकतो, लहान मुलांसोबत खेळू शकतो, काही आपले हॉबीज असतील, काही पेंटिंग वगैरे ते करू शकतो. म्हणजे अशा कुठल्या ना कुठल्या गोष्टी अशा आपण करत राहायच्यात की ज्याच्यामुळे आपली मनस्थिती प्रसन्न राहील. आणि त्या करत असताना आपण एकदम त्याचा आनंद घ्यायचा आहे त्या गोष्टीचा. किंवा आता मग क्रिकेट बघत असेल तर क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. तेवढ्या वेळापुरता आपण पूर्णपणे विसरून जायचंय की आजूबाजूला आपल्या काय चाललंय किंवा आपण कुठल्या परिस्थितीमध्ये, म्हणजे काय समस्या आपल्याला आहेत. आणि जेव्हा आपण असं सातत्याने आपली मनस्थिती प्रसन्न ठेवतो आणि त्यासोबत आपण योग्य त्या गोष्टी करत राहतो सातत्याने, तेव्हा मग आपण आपल्या जीवनामध्ये असे चमत्कार होतात. चमत्कार म्हणजे जसं बाकी लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झाले, तर तसेच चमत्कार हे आपल्या बाबतीत सुद्धा होणार आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण जास्त समस्येचा विचार न करता, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला समजा उद्या डायलिसिस असेल, तर त्याने काय करायचं, आता त्याला माहिती आहे की उद्या किती वाजता जायचं डायलिसिसला, 10 वाजता किंवा 11 वाजता जायचंय. तर आता त्याने काय करायचंय की उद्याचा जास्त विचार न करता, आता त्याने समजा काही क्रिकेट बघायचं असेल, त्याने व्यवस्थित जेवण वगैरे केलं असेल, तर क्रिकेट वगैरे थोडा वेळ बघू शकतो. ते एन्जॉय करायचंय. रिलॅक्स मध्ये काहीतरी मेडिटेशन करत किंवा आपलं व्हिज्युअलाइज करायचं, व्हिज्युअलायझेशन किंवा किंवा व्हिज्युअलायझेशन करायचं किंवा अफर्मेशन वाचायचे, रिलॅक्स मध्ये झोपायचं किंवा काही आपल्या आवडीची गाणी ते ऐकत ऐकत झोपायचे. त्यानंतर सकाळी उठून मग एकदम रिलॅक्स मध्ये जायचंय डायलिसिसला, तिथून परत यायचंय. त्यानंतर त्याचं जे काही रुटीन असेल त्याने चालू ठेवायचंय. म्हणजे जास्त विचार करायचा नाही आणि आपलं ह्या डेली डेली बेसवरती आपण गोष्टी करत राहायच्यात. त्या केल्यामुळे काय होणार आहे, रोज मेडिटेशन, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, व्यायाम आणि वाचन या गोष्टी, तसंच दिवसभर आपलं मन प्रसन्न राहील, या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे की आपलं हळूहळू हळूहळू आपल्या शारीरिक क्षमता वाढणार आहेत, मानसिक क्षमता वाढणार आहेत. म्हणजे प्रतिकारशक्ती वाढणार आहे, हिमोग्लोबिनची लेवल वाढेल, त्यानंतर क्रिएटिनिनचे लेवल कमी होईल, किडन्यांची कार्यक्षमता वाढेल हळूहळू. म्हणजे आणि सर्व काही गोष्टी नॉर्मल राहतील, BP नॉर्मल राहील. म्हणजे सर्व काही गोष्टी आपल्या हळूहळू शारीरिक मानसिक क्षमता हळूहळू वाढणार आहेत. फक्त आपण सातत्याने ह्या गोष्टी कृती करत राहायची आणि बाकीच्या वेळेमध्ये रिलॅक्स राहायचे. बाकीच्या वेळेमध्ये एकदम बिंदास राहायचंय किंवा ज्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करता येतील किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाता येईल ते चालू ठेवायचंय. तर अशा प्रकारे बघा की आता या गोष्टी आपण करायच्यात. आणि आता आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण नंतर मग फोनवरती वगैरे विचारू शकता. तर आता आपण आजचा जो आपला प्रोग्राम आहे तो आता आपण क्लोज करत आहोत. आणि आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील,
म्हणजे आजचा जो आपला टॉपिक आहे व्हिज्युअलायझेशन, त्या संदर्भात किंवा इतर सुद्धा कुठल्याही गोष्टी संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील ना, तर आपण प्रश्न वगैरे विचारू शकता किंवा प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक विषय आपण व्यवस्थित समजून घेऊ शकता. परंतु आपण मनापासून आणि विश्वासाने प्रत्यक्षामध्ये कृती करायला सुरुवात करा आणि सातत्याने आपण आमच्याशी बोलू बोलू पण शकता दर 2 दिवसांनी किंवा एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की रोज बोललं पाहिजे तर आपण रोज 5-10 मिनिटं सुद्धा बोलू शकता. पण आपण मनावरती घ्या की आपल्याला आपल्या समस्या दूर करायच्या आहेत आणि आपल्याला 100% आरोग्याची प्राप्ती करायची आहे. डायलिसिस आपलं बंद झालं पाहिजे पूर्णपणे. किडन्या 100% ऍक्टिव्ह झाल्या पाहिजेत किंवा बाकीचे काही समस्या असतील ते 100% दूर झाल्या पाहिजेत. असं आपण मनावरती घ्यायचंय आणि एकदम विश्वासाने आपण कृती करायची आहे सातत्याने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन आपण देणारच आहोत. तर आता आपण आजचा प्रोग्राम क्लोज करत आहोत आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी आपण आता जर एखाद्याला वेळ असेल तर आपण आता सुद्धा फोन करू शकता पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर बाकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण उद्या सकाळी 9 नंतर फोन करू शकता. तर आता आपण आजचा प्रोग्राम क्लोज करत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बनवणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक धन्यवाद.